सर्व महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व भीम अनुयायी या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहेत। आपल्या तमाम भीम अनुयायींच्या तर्फे, माझ्यातर्फे आणि माझे गुरुवर्य आनंदजी शिंदे यांच्या वतीने, आम्हा कलाकारांच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन करतो आणि आलेल्या सर्व भीमानुयांना क्रांतिकारी निळा जय भीम। पंक्तीला बसल्यासारखं नका, मनुवाद्याचे कान फाटले पाहिजे। जय भीम। हे बात आहे। मला सांगा, घटना कुणी दिली? मुख्यमंत्री पद कुणामुळं? पंतप्रधान पद कुणामुळं? मग वैभव कुणामुळं? तरी दुसऱ्याच्या दारात भिकाऱ्यावानी उभा राहायचं। आणि म्हणून माझे गुरुवर्य आनंदजी शिंदे यांचं जे गीत आहे ते देखील अभिवादन गीत गाणार आहे। पुण्याहून आलेले माझे गुरुबंधू साजनजी बेंद्रे हे देखील आपल्या या ठिकाणी अभिवादन करणार आहेत। सर्व कलाकारांच्या वतीने अभिवादन करून एकच सांगू इच्छितो, हमारे भीम जैसा नेता पैदा हो नहीं सकता, हमारे भीम जैसा नेता पैदा हो नहीं सकता, किसी की ऐसी सूरत ऐसा नक्शा हो नहीं सकता, हमारे सर पर भीम के रहमत का साया है, तो फिर किसी से हमारा बाल बाका हो नहीं सकता, तो फिर किसी से हमारा बाल बाका हो नहीं सकता। बघा, हे आपला परिवार आहे, ते हरवले आहेत। विजय गडपोळे आहेत, नातेवाईक वाट बघत आहेत। आपण कृपया जे सातत्याने महापरिनिर्वाण दिनानिमित्त या ठिकाणी कलाकारांना हा स्टेज उपलब्ध करून देतात, ते प्रकाशभाई गजभिये, दमदार आमदार, कारकीर्द भरदार आणि आपल्या माणसातला माणूस, त्याला आमदारकीचा कधी गर्व नसणार, हलकी फेम या ठिकाणी त्यांच्या प्रेमापोटी आलेले आहेत। पण हलकीचं गाणं साजनचं आहे आणि मी हलकी वाजवून गाणं माझ्या बापाचं सादर करतो, ते म्हणजे आनंदजी शिंदे यांचं। एकदा जोरदार त्या दोघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत। अरे भीम जी ने हमें बलवान बना डाला है, भीम जी ने हमें बलवान बना डाला है, हटा पाए ना इसी चट्टान बना डाला है। मेरे भीम के संविधान का करिश्मा तो देखो यारो, एक चाय बेचने वाले को पंतप्रधान बना डाला है, एक चाय बेचने वाले को पंतप्रधान बना डाला है। आणि म्हणून भीमाचा, अरे हे वैभव सार माझ्या भीमाचा, अरे दिलंय तुला सार गड्या गोमान काय
आम्ही दर दिवस लॉलीपॉप बिर्याणी हैदराबादी सगळे सगळे खायला लागलो. आमच्या खरात वहिनी यांच्या वतीने 200 रुपये धम्मदान आलेले. क्या बात आहे. ही बाबासाहेबांचीच ताकद आहे बरं का. गावाहून आलेले या ठिकाणी धम्मदान देतात, नाही तर इथलेच धम्मदान खिशात घालून देतात. अशी परिस्थिती आहे. काय म्हणून राहिलो भाऊ, प्रकाश भाऊ बरोबर बोलून राहिलो ना. गायाला दिली ती उंच माडी, गाया दिली मोटार जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मुंबईमध्ये आलं तरी माझे गुरुवर यांना भेटल्याशिवाय न जाणारी व्यक्ती म्हणजे प्रकाश गजबी आहे. मग तो कार्यक्रम असो नसो चालेल, पण कलाकाराची जाण ठेवणारे सुनील वरवडकर यांच्या वतीने 200 रुपये धम्मदान आलेलं आहे. आणि माणसाला जाण असावी, नाहीतर लय आबाळाला दणक घेतो माणूस. थोडं काय आल्याच्या नंतर आबाळाला दणक घेऊ नका. आबाळाला झोका कुठंच खुटी नसती, ती खुटी निसटली की माणूस परत इथं येतो. म्हणून रायाला दिली सार गड्या गुमान